तुम्हा सर्वांना माझा नमस्कार आणि अर्बन स्माईलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण सगळ्यात पहिलं तुमचं विचारूया, किती वर्षापासून दात नाही आहे तुम्हाला? मला असं वाटतं तरी पण 10 वर्ष तुम्हाला दात नाही आहेत? बापरे, एक असं काढत एवढ्या वर्ष तुम्ही हे दातांचा त्रास सहन करताय. काय कारण होतं असं नेमकं की त्या मुलं म्हणायची मला करून घे, सुना म्हणायच्या, मुली म्हणायच्या, पण तुम्ही अंगावर काढलं? हो, मी घाबरते. हॉस्पिटलला पण कुठं जायचं म्हटलं का मी घाबरते, पण मला जाऊन देऊन नेतात, तरी पण नेतात. आणि मग आज मग इतकं म्हणजे मला हे विचारायचं आहे की आज तुम्ही एवढी मोठी सर्जरी करताय, पूर्ण दात बसवतायत, तर मग मनाची तयारी कशी केली? ते मुलगा आणि सून ऐकायला मला ऐकायच ना, म्हणे तुम्हाला जेवण जात नाही. हा बरोबर, त्यामुळे हे केलंच पाहिजे, नाही तर काय करायचं आपण. मी म्हणायचं नको, मला नको, मला नाही होणार, काय नाही होत. त्यांनी आणलं जबरदस्ती. जेवण करायला नॉर्मली 10-15 मिनिटं लागतात, तुम्हाला जास्त वेळ लागायचा? जास्त वेळ लागायचा आणि चावल्या जायचं नाही, चावल्या जायचं, दुसऱ्या वस्तू मी खायची नाही. त्यामुळे मी यांचा जीव सोडायचा. आणि तुम्हाला अपचन ह्या सगळ्या तक्रार असायच्या? हो, कायमच्या असायच्या. मी ताईंना विचारतो, आपण यांच्या मुलगी आहेत, तुम्ही यांचा त्रास पाहत होता, तर तुम्हाला कसं ते फील व्हायचं की ताई म्हणजे आम्ही नेहमी तिला बोलायचं नाही का, आई तू करून घे, पण भाऊ पण आमचे नेहमी त्यांना तिला सपोर्ट करायला, आई तू करून घे, पण ती काय ऐकायचीच नाही. ती म्हणायची की नाही मला भीती वाटते, भीती वाटते, नेहमी तेच. पण ही भीती का होती? ही भीती का होती तुमच्या मनात? ते असं काढतात बिडतात, त्याने मला खूप भीती वाटते. म्हणजे ऐकून होता तुम्ही असं की पाहून होता? हे काढले ना माझे, तर तेव्हा त्रास व्हायचा. मग हे गावामध्ये लोणावळ्यालाच काढलंय? सर, तुम्ही चिरंजीव आहेत, जसा काकू म्हणतायत की तुम्ही फोर्स केला ट्रीटमेंट करिता, तुम्ही काय त्रास असा पाहिला की आता नाही आई तू हे करूनच घे, आता ही वेळ आली आहे? आता भरपूर दिवस झाले की तो त्रास होतोय, पण तिला तिचं गोष्ट कशी आहे की बाबा तिला छोट्यातला छोटा किंवा मोठा त्रास झाला तरी ती कोणाला सांगणार नाही. ती कुणाला त्रास झाला पाहिजे असे तिचं सवय की झालाच नाही पाहिजे कुणाला त्रास आपल्यामुळे. त्या गोष्टीमुळे ती कधी कोणाला काही सांगणार नाही. ती स्वतःच ऍडजस्ट करणार, स्वतः त्रास कुणाला सांगणार, पण ते तिच्यावरतून कळून येतं. तिच्या शरीरावरती इफेक्ट जाणवतो. आता सध्या वजन कमी झालंय. ताईचं माझं बोलणं पण झालं. ताई मला बोलले की आईची तब्येत जरा खराब झाली, तर तेच ते जेवण न जाणं हे होणं ते दातामुळेच झालेलं. तिला ती आता थोडी तब्येत तिची डाऊन झालेली, कमी झालेली. काय झालंय, जे दातांचं काम आहे ते आतड्यांना करावं लागत आहे, त्याच्यामुळे पचनसंस्था बिघडली. ताई, मी तुम्हाला विचारतोय की तुम्ही जास्त वेळ घरात असता यांच्यासोबत, पण तुम्ही यांचा त्रास घरात कसा पाहत होता? आम्ही बघायचो की त्यांना जेवण जात नव्हतं मेन म्हणजे, आणि जेवण न केल्यामुळे त्यांना बाकीचा त्रास व्हायचा, आजार बाकीचे चालू होते. जेवणच म्हणजे चपाती भाकरी वगैरे काय असेल तर ते जे बनवू आम्ही, डाळ किंवा काय असेल ते किंवा दूध, त्याच्यात ते चुरून खायच्या. त्यांना ती गोष्ट आवडत नव्हती चुरून खायची, पण तरी ते दाताळनी खाताना येण्यामुळे ते चुरून खात होत्या. मग मी त्यांना ह्यावेळेस जबरदस्ती केली की नाही तुम्ही चला, काय होईल ते बघू आपण तिकडे गेल्यानंतर. तुमचे दात काय असे काढणार नाहीये डॉक्टर, ते तुम्हाला इंजेक्शन देतील, भूल देतील, मग ते तुमचे दात काढून तुम्हाला व्यवस्थित प्रॉपर दात बसले की तुम्हाला छान जेवता येईल. आणि तुमची तब्येत पण अशी झाली की तुम्ही खूप आता असे ओल्ड वाटायला लागले. किती वय आहे तुमचं? आता 60 वय. 60 वय आहे. मला आता एक महत्वाचा प्रश्न हा विचारायचा आहे. जेवणाचा त्रास असतोच, पण आपण जेव्हा सामाजिक क्षेत्रात वावरतो, कधी लग्नात जातो, कोणा प्रसंगात जातो, प्लीज बसा, तर तुम्हाला असं मनात काही हसताना न्यूनगंड असं यायचं, कधी असं वाटायचं? पण हा प्रॉब्लेम काय ना, जेवणाचा प्रॉब्लेम दिसून येतो, पण हा जो प्रॉब्लेम आहे कॉन्फिडन्स लो होण्याचा, हा दिसून येत नाही, असं तुम्ही फील करत होता घरात सगळेच? माझ्या मुलीच्या स्कूलमध्ये पण ग्रँड पॅरेंट्स डे असतो, जावं लागतं, आई जा, नाही मला दात नाही, मला कसं तरी वाटतं जाणार, असं त्यांना ऑफर्ड फील व्हायचं की मी कशी जाऊ, कुठे बाहेर जायचं झालं की. मग यावेळेस आम्ही जबरदस्तीच केली. मी स्वतः म्हटलं नाही तुम्ही चला, लग्नामध्ये फोटो काढणे, हे काढणे, ग्रुप फोटो काढणे, हे वाटायचं की माझ्या गावाला आज जातात, ते स्माइल कसं देणार, म्हणजे ते त्यांना ऑड वाटायचं. म्हणजे हा म्हणजे जेवणाचा हा. तुम्हाला अजून एक प्रश्न विचारेल, तुमच्या मनात ज्या अपेक्षा आहेत सर्जरीविषयी, ओव्हरऑल तुमच्या सगळ्यांच्या,
त्या काय आहेत? म्हणजे तुम्हाला फक्त दात जेवणाच्याच अपेक्षा आहेत की दिसण्याच्या पण अपेक्षा आहेत? काय अपेक्षा आहे तुम्हाला? दोन्ही सेम. व्यवस्थित गेलं पाहिजे आणि दिसायला पण छान वाटलं पाहिजे. पुढं म्हणजे पूर्ण आयुष्यामध्ये त्या गोष्टी त्रास नाही झाला पाहिजे. तर आम्ही दोघी आलो होतो. सरांशी बोलणं झालं. सरांनी सांगितलं की तुम्ही आतापर्यंत का थांबले होते. एक भीतीच होती त्यांच्या मनामध्ये की काय करणार, ते स्क्रू टाकतात, मग स्क्रू म्हणजे कसे असतील, ते नट असतात का, ते माझ्या दातातच राहणार का, या सगळ्या गोष्टींची त्यांच्या मनात भीती होती. पण जेव्हा सरांनी सांगितलं त्यांना की अशा अशा पद्धतीने करणार, असं असती त्याची प्रोसेस, मग ते सांगितल्यानंतर त्यांच्या मनात एक नाही बाबा मला काही त्रास नाही होणार आहे, ते सगळं व्यवस्थित करणार, हे जेव्हा त्यांच्या मनातनं भीती निघाली तेव्हा त्या तयार झाल्या की हा मला दात बसवायचे. व्हेरी गुड. तर चांगलं वाटतं कसं वाटतंय स्टार्टिंगला जरा ऍडजस्टमेंट थोडं त्यांना वेगळं वाटतं खूप जास्त, एक 5-6 दिवस, मग काय नाही, मग नॉर्मल आहे. त्यात आपण काकडी गाजर यासाठी टाकतो की सगळं खाता यायला पाहिजे. असं काय वाटत नाही ना? सुंदर स्त्री शक्ती आहे. महिला दिनाच्या दिवशी तुम्ही आला होता आणि आज 12 तारीख आहे, आज 4था दिवस आहे. आज आपण दात बसवलेत. काय प्रतिक्रिया आहे तुम्हा तिघींची? पहिली प्रतिक्रिया घेऊ आपण ज्यांना दात बसवले त्यांची. काय करायचे एवढे मला आता दात बसून, आता काय किती दिवस आहे असं वाटायचे मला. पण मला असं नाही वाटलं माझे एवढे दात असे होतील म्हणून. पण हे लोक ऐकना, मुलगा ऐकना, सुनबाई ऐकना, मुलग्याच्या काय खराब झाली असे बोलायचे. पण त्यांना कसं मुलांचा लय जीव आहे माझा, आईवर पण आणि वडिलांवर पण खूप जीव आहे. तर दातच पाहिजे, मग दात बसवायचे म्हटलं नको, ऐकलंच नाही तरी बसवायला. मी घाबरायची तरी पण ते नाही ऐकले. भीती वाटायची. एक दिवस मी मुलं घरी नव्हती म्हणून मी दात बसवली. एक माणूस म्हटले का कोणतरी येतो तो दात बसवतो घरी, ते दुखत नाही म्हणून मी बसवले. ते बसवली 10,000 गपचिप मुलांच्या गावात. मुली होत्या, सुनबाई होती, एक मुलगी होती माझी बारकी. बसवलं एक दात त्याने बसून दाखवलं चांगला, पण दुसरं दिवस तसं सारून दिलं. त्याच्यावरती कसं मुलाची म्हणजे आई दात बसवली, असलं काय बसवली आईने दात, असं काय करू नको, काय पण होईल. मी म्हटलं जाऊ दे बसवली, आता आले जेवता येत नाही. मी काय करणार, थोडं बसून दुखायला लागलं. गपचीप बोलवलं मी त्यांना आणि माझी मैत्रिणी तिच्या घरी जाऊन ते दात ते चुकी केली ती. आणि म्हटली धावा, मुलांना माहित नाही माझ्या
जाऊन ते 6,000 म्हणजे दात काढून टाकले. मला त्रास व्हायला लागला होता. मला तुम्हाला दोघींना आता विचारायचं आहे. पहिला पण सुनबाईला विचारू, कारण की त्या पहिल्या दिवशीपासून येतात एक्सरेपासनं. तुम्ही 4ही दिवस आलात. काय अनुभव होता तुमचा यांना पाहून? सर्जरीविषयी त्यांच्याशी बोलताना तुम्हाला काय वाटत होतं? आणि तुम्ही त्यांना खूप दिवसांनी दातांसोबत पाहिलं, काय अनुभव आहे तुमचा? त्यांना त्रास हा खूप वर्षापासून होता. म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर एक 4-5 वर्षानंतर जो त्यांना त्रास चालू झाला तो कंटिन्यू होता. आम्ही त्यावेळेस पण त्यांना म्हणायचो की आई तुम्ही दात बसून घ्या, पण त्या घाबरायच्या. मग ते दुखायला लागलं की फक्त हॉस्पिटलमध्ये जाणार, दाढ काढणार, ती काढली की तेवढ्यापुरती ते मग ते कंटिन्युअस एक 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 त्यांचे बरेचसे दात काढले गेले. आता मोजून त्यांच्या तोंडात 10-15 दात होते काढताना. मग ह्यावेळेस आहे ना, म्हणजे असं त्यांचा चेहरा खूप असं एजड किंवा खूप असं, आम्ही जे खायचो ते त्यांना खाता येत नव्हतं. मग आम्हालाच वाईट वाटायचं की त्यांना जेवण जात नाही. काही गोष्टी अशा त्यांना ते चुरून वगैरे खाणं आवडायचं नाही, पण तरी त्या तशा खात होत्या, का तर पोटात अन्न गेलं पाहिजे. आणि मग अन्न चावून न गेल्यामुळे त्यांना बाकीचे त्रास व्हायला लागले, पोट दुखणं, जेवण जिरत नव्हतं. यावेळेस म्हटलं नाही, काही करून तुम्हाला मी दवाखान्यात घेऊन जाणार. फर्स्ट टाइम मी घेऊन आले ते आमच्या भावाबरोबर. मला क्लिनिक माहिती नव्हतं. त्यांना विचारलं, आधी आमच्या लोणावळ्यात विचारलं, तर ते प्रॉपर इम्प्लांट स्पेशलिस्ट नव्हते, ते डॉक्टर बाहेरून बोलवणार होते. म्हटलं नाही, आपण पुण्यात जाऊया. त्यांनी मला सांगितलं असे असे डॉक्टर आहेत, मग एकदा येऊन तुम्ही भेटा. मी येऊन सरांना भेटले. सरांशी सर जे माझ्याशी बोलले त्या गोष्टी मला पटल्या त्यांच्या, आणि खूप छान पद्धतीने त्यांनी समजून सांगितलं की माणूस कुणीही असलं तरी पहिल्यांदा आल्यावर घाबरतोच, पण त्यांनी यांच्या मनातली भीती काढली. त्यांना बऱ्याचशा चांगल्या गोष्टी समजून सांगितल्या. त्याच्यानंतर मग आम्ही विचार केला की नाही, आता दात बसवायचे. मग आम्ही ते ट्रीटमेंट चालू केली आणि आम्हाला आतापर्यंत त्याची ट्रीटमेंट छान वाटली. दात पण छान बसवले गेले. तुम्हाला विचारायचं आहे, तुमचा काय अनुभव आहे या गेल्या 4 दिवसाचा आईला पाहून? माझा अनुभव म्हटला तर आम्ही खूप तिला म्हणजे त्रासात बघितलेलं, कारण की तिला जेवता येत नव्हतं, खूप तब्येत खराब झाली होती तिची. तब्येत का खराब झाली, तब्येत पण तिला काय नीट व्यवस्थित खाता येत नव्हतं. खूप असं वाटायचं की तिने खावं म्हणून, पण खायला येत नव्हतं तिला. मग नंतर आता तिने फोर्स केला, भावांनी फोर्स केला. आम्ही पण म्हटलं आई घे करून, काहीतरी कधीतरी करायचंच आहे. ते म्हणतात ना की देवाच्या दारात कधीतरी एकदा देव भेटतो, ते ह्या पद्धतीने देव भेटला तिला. ही सगळ्या गोष्टीमध्ये खूप समजून सांगण्यासारखं भेटलं की कधीतरी. आता ती खूप पांडुरंगाची खूप करते हे हरिपाठला जात हो. असते. आणि ती गाडीमध्ये पण येताना जाताना म्हणायची मला पांडुरंग सारखा एक डॉक्टर भेटला. आणि खरंच सांगते, त्यांनी एवढं छान त्यांनी हे केलं. काकू तुम्हाला त्रास होतोय का, त्रास होतो का, अक्षरशः इथे बसून अनुभवलंय मी. आणि खूप छान केला, छान पद्धतीने. आणि आम्हाला आता तिचे दात बसले ना तर खूप आनंद झाला की अक्षरशः अश्रू आले घरात. सांगते खूप खूप धन्यवाद. चांगलं वाटते. आता ह्याच्या पुढे ती खाऊ शकते आणि नीट व्यवस्थित राहू शकते.